नमस्कार मित्रांनो, मी सिद्धू शिवण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सिद्धूस ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. सो आता मी जाणार आहे माझ्या घरापासून अगदी जवळच एक ठिकाण आहे. सो मी तिकडे जाणार आहे. गरम पण झालं भरपूर. सो आता मी तिथे जाणार आहे आणि माझ्यासोबत दादा आहे आणि दादाचा मित्रच म्हणजे कोण आहे तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. तो माझ्या दादाचा मित्र जो आहे तो समोरच्या बिल्डिंगमध्येच राहतो. तर आता मी चाललो आहे त्या जागेवरती आणि ती जागा अगदी म्हणजे माझ्या घरापासून 10 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे गाडीने गेलं तर आता जाऊ तिकडे, तुम्हाला दाखवतो तिथे जागा. गाडीने जाणार आहे आणि तुम्हाला सांगितलं असंच की दादाचा मित्र म्हणजे तेजस तू कुठे राहतो? म्हणजे मी सिद्धेशच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहतो. हां, फिरायलाच आपल्या. मी आता रिसेंटली शिफ्ट झालं तर मला कधी पण फिरायचं असतं मी या दोघांना पकडतो, सिद्धेश आणि स्वप्नीलला. पण खरी गोष्ट म्हणजे तेजस आता फर्स्ट टाइम आमच्यासोबत आलं आहे तर आणि असंच आम्ही कंटिन्यू करू. मग आता दादा पण आहे सोबत आपल्या. तर आता आम्ही चाललो आहे जेटीला. तेजसनेच सजेस्ट केलं की आपण आता जेटीला जाऊया. सो आता जेटीला आम्ही जातो. कुठे आहे तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली विरारपासून आमच्या घरापासून कुठे आहे ते. तर आता आम्ही जाऊ जेटीला. तर गाडीवरून तिघं जाऊ, कसं तरी जाऊ आम्ही तिघं आता. मित्रांनो, हीच ती प्लेस मी तुम्हाला बोलवतो व्हिडिओमध्ये स्टार्टिंगमध्ये. म्हणजे आमच्या घरापासून एकदमच जवळ आहे. जेटी आहे, ते बोट्स वगैरे बघू शकता तुम्ही. मी या जेटीवरती आलो होतो. तर इथे काही लोक असे येऊन पिशव्या वगैरे टाकतात. तर तिथे जरा ते स्थानिक लोक आहेत ते जरा हे करतात म्हणजे, आणि हे चुकीचंच आहे प्लॅस्टिक वगैरे टाकणं वगैरे. तुम्ही जर काय फुलं वगैरे टाकतात तर फुलं वगैरे टाका, प्लॅस्टिक वगैरे टाकू नका. बिकॉज त्याच्यामुळे काय होतं, तिथे खूप कचरा झालेला आहे त्या साईडला. लोकांनी पण समजायला पाहिजे थोडंफार. आता आम्ही ही जेटी फिरलो, आता पुढच्या जेटीला जाऊ, तुम्हाला दाखवतो मी आता. तर आम्ही ह्या जेटीवरून निघालो आहे आणि आता इथूनच पुढे एक छोटं बंदर टाईप बनवलं आहे, जिथे ब्रिजसारखं एक स्ट्रक्चर आहे, रिसेंटलीच कन्स्ट्रक्ट केलं आहे. तर आपण तिथे जाणार आहे आता.
तर तिथे जाण्याचा रस्ता बघा, हा थोडासा खराब आहे पण ठीक आहे, समजू शकतो, गावातला रस्ता आहे. तर आता आम्ही समोरून आलो तिकडून आणि हा बोर्ड बघू शकतात. समोरून आल्याच्यानंतर हा बोर्ड आहे आणि ही जी जेटी आहे म्हणजे हे जे बंदर आहे ते नवीनच वाटतं बनवत आलं आहेत. बिकॉज इथे तुम्ही बघू शकता काम अजून झालेलं नाही, इनकम्प्लीट आहे काम अजून. तर हळूहळू बनतं आहे, काम चालू आहे इथे, बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा जेटी म्हणजे हा जो बंदर होता तो तुम्हाला कसा वाटला, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि मला तरी हा जो बंदर होता तो एकदम भारी वाटला, कारण की इथे येऊन तुम्ही बसून शांत बसू शकता, जरा 5-10 मिनटं किंवा तुमचं मन फ्रेश करू शकता. सो आता आम्ही चाललो आहे घरी. सो एक्सपिरियन्स तुमच्या दोघांचा खूप छान वाटलं, रिफ्रेशिंग असं इथे वातावरण आहे. हां, आणि हवा वगैरे पण मस्त होती. आता इथे जरा गरम होतं आहे आणि हवा वगैरे चांगली होती. सो आता वेळ येऊन असं मन शांत करण्यासाठी खूप चांगली जागा आहे. तुझा कसं होतं? मस्त एक्सपिरियन्स आहे इथे येऊन बसायचं, छान माइंड फ्रेश होतं. कशाला बसायचं म्हणजे माइंड फ्रेश कशाला बसायचं ते पण सांग. तर आता आम्ही पाऊस पण येते. सो आता आम्ही विचार केला घरी जाऊया, की पाऊस आला तर परत रिझन परत प्रॉब्लेम होईल. सो आता आम्ही चाललो घरी. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिथपर्यंत व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.